नेक्स्ट असेक्सुअल रिप्रोडक्शनचा पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो बडिंग रिलेटेड बघायचा आहे. म्हणजे बडिंगचा जो पार्ट आहे तो असेक्सुअल रिप्रोडक्शनचा जो सेकंड पार्ट आपण बघणार आहे. याच्या आधी आपण बायनरी फिजन बघितलेलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे बडिंग. नेमकं बडिंग हे काय असतं हे बघा. पहिल्यांदा आपण बायनरी फिजन बघितलेलं होतं, लिहून ठेवतो मी. पहिल्यांदा आपण बायनरी फिजन बघितलेलं होतं. त्या बायनरी फिजनमध्ये 4 टाईप्स बघितलेले होते. पहिलं बघितलेलं होतं आपण सिम्पल बायनरी फिजन, त्याच्यानंतर बघितलेलं होतं लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन, त्याच्यानंतर बघितलेलं होतं ट्रान्सवर्स बायनरी फिजन आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं ऑब्लिक बायनरी फिजन. हे बायनरी फिजनचे 4 टाईप्स आहेत. त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. सिम्पल बायनरी फिजन म्हणलं तर अमिबा, त्याच्यानंतर ट्रान्सवर्स जर आपण म्हणलं तर पॅरामोशियम, लॉन्जिट्युडनल फिजन जर म्हणलं तर युग्लिना आणि ऑब्लिक फिजनसुद्धा आपण बघितलेलं होतं. ह्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण मल्टिपल फिजनसुद्धा बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आपण मल्टिपल फिजन बघितलेलं होतं एन्सिस्टेशन, ज्याच्यामध्ये अमिबा अनफेवरेबल कंडिशनमध्ये डिवाइड होत जातं आहे आणि स्वतःच्या भोवती 3 लेअर थिक वॉल तयार करतं आहे. त्याला आपण सिस्ट म्हणतो आणि फेवरेबल कंडिशनच्या वेळेस हे सिस्ट ब्रेक होते आणि सिस्टमधनं जे काय ऑर्गॅनिझम्स असतात त्या ऑर्गॅनिझम्स बाहेर पडतात. तर त्याला आपण म्हणतो एन्सिस्टेशन प्रोसेस, मल्टिपल फ्युजन. तिसरा टाईप आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे बडिंग. व्हॉट मीन बाय द बडिंग? बडिंग कशाला म्हणायचं असतं? बडिंग ही प्रोसेस काय? नेमकं पॅरेंट बॉडी जी असती त्या पॅरेंट बॉडीपासून आउटग्रोथ तयार होतं आणि आउटग्रोथलाच आपण बड असं म्हणतो. ते आपण डिटेलमध्ये बघूया. Budding, it can be defined as the outgrowth or the formation of new organism from the outgrowth of parent body. Parent bodyचं जे काय आउटग्रोथ असतं, आपल्याला एक्झाम्पल घेता येईल ईस्ट हे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. ईस्ट एक्झाम्पल जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये आपण बघू शकता की ईस्ट हा यूकॅरियोटिक फंगसचा पार्ट आहे. दिस इज ईस्ट. हा ईस्ट आहे आणि ह्या ईस्टमध्ये ह्या साईडला इथं वॅक्युल प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ वॅक्युल. आणि ह्याच्यामध्ये इथं या साईडला इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा ईस्ट हा नेमका काय? तर ईस्ट हा युनिसेल्युलर यूकॅरियोटिक फंगस मेंबर आहे. आता ह्याचं नेमकं काय होतं तर हा जो ईस्ट आहे ह्याला आउटग्रोथ तयार होते. इथे लक्ष देऊ शकता तुम्ही, अशी आउटग्रोथ तयार होते. ह्याला आत्ता नुसता मी आउटग्रोथ म्हणणार आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस डिवाइड व्हायला चालू होणार आहे मायटोटिकली आणि हे त्याच्यामध्ये व्हॅक्युल प्रेझेंट आहे. आता हे एका साईडला काय तयार झालं? दिस इज कॉल्ड ॲज अ आउटग्रोथ. ह्याला आपण काय म्हणतो? आउटग्रोथ असं म्हणतो. आणि हिथं काय व्हायला लागलं? हिथं कॅरिओकायनेसिस व्हायला लागलं आहे. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? तर न्यूक्लिअर डिव्हिजन बाय मायटोसिसने न्यूक्लिअर डिव्हिजन व्हायला लागले अँड दिस इज कॉल्ड ॲज अ वॅक्युल. अगेन इट इज अ वॅक्युल. हे वॅक्युल आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी आउटग्रोथ आहे ही पॅरेंट बॉडीपासून तयार झालेली आउटग्रोथ आहे. नंतर काय होतं? हे न्यूक्लियस डिवाइड होतो. आता हा न्यूक्लियस कसा होता बघा? राऊंडेड होता किंवा ओव्हल शेप होता. तो आता डिवाइड व्हायला लागला. म्हणजे हा एक न्यूक्लियस तयार होणार आणि हा एक न्यूक्लियस. हा न्यूक्लियस इथं राहणार आणि हा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस ह्याच्यामध्ये एंटर करणार. म्हणजे पुढच्या वेळेस जर आपण स्ट्रक्चर बघायचं म्हणलं तर ही पॅरेंट बॉडी आहे. हे पॅरेंट बॉडीचा आउटग्रोथ आहे आणि हे मेन पॅरेंट ईस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपण इथं एक न्यूक्लियस दाखवणार आहे. हे व्हॅक्युल आहे आणि एक न्यूक्लियस डिटॅच होऊन इथं गेलेला आहे आणि ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो? बड असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? बड. ही पॅरेंट बॉडी आहे. लक्षात ठेवा ही पॅरेंट बॉडी आहे आणि हे आउटग्रोथ म्हणजे ज्याला आपण बड म्हणतो आउटग्रोथ आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ आउटग्रोथ. ह्याला आपण आउटग्रोथ असं म्हणतो. आणि नंतर काय होतं? हे बड कधी म्हणायचं? जेव्हा याच्यामध्ये न्यूक्लियस येतो, ह्याच्यामध्ये यंग न्यूक्लियस ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला आपण बड असं म्हणतो. आता नेमकं काय होतं की हा बड ग्रो व्हायला चालू होतो. ग्रो झाल्यानंतर काय होतं? डिटॅच होतो. डिटॅच झाल्यानंतर तो नवीन ईस्ट ऑर्गॅनिझम म्हणून डेव्हलप होतो. न्यू ईस्ट ज्याच्यामध्ये व्हॅक्युल प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ह्याला मी म्हणत असताना न्यू यंग ईस्ट ऑर्गॅनिझम असं म्हणतो. आता बघा
नेमकं काय झालं की पॅरेंट बॉडी होती, पॅरेंट बॉडीचा जो काय आउटग्रोथ होता तो आउटग्रोथ बाहेर पडायला लागला, नंतर ते बल्जी व्हायला लागलं, बल्जी झाल्यानंतर काय व्हायला लागलं, न्यूक्लिअर डिव्हिजन होऊन एक न्यूक्लियस त्याच्यामध्ये शिफ्ट झाला, त्याला आपण बड किंवा आउटग्रोथ म्हणतो, तो डिटॅच झाला आणि नवीन ऑर्गॅनिझम म्हणून जन्माला आला. तर हे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. काय काय वेळेस काय होतं, हा जो ईस्टचा पार्ट आहे, आता फॉर एक्झाम्पल हे ईस्ट आहे, ह्याच्यामध्ये व्हॅक्युअल प्रेझेंट आहे आणि इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे, तर होतंय काय, ह्याला मल्टिपल बर्ड्स अटॅच व्हायला चालू होतात, लाईक दिस, मल्टिपल बर्ड याला अटॅच व्हायला, आणि हे एक जीनस आहे, तो जीनस, त्या जीनसचं नाव आहे टोरुला, त्या जीनसचं नाव आहे टोरुला, आणि त्याच्यामध्ये हे असला प्रकार आपल्याला बघायला मिळतो, म्हणून त्याला आपण म्हणतो टोरुलेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, टोरुलेशन. तर हे मल्टिपल बर्डसुद्धा असं सुद्धा आपल्याला ईस्टमध्ये सॅक्रोमायसिस सर्व्हिसी, लक्षात ठेवा, ईस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हे जे रिप्रोडक्शन आहे, हे रिप्रोडक्शन कशाचं आहे, बडिंग, फॉर एक्झाम्पल ईस्ट. आता आपण बघितलेलं होतं ईस्टमध्ये, ईस्ट हा फंगसचा मेंबर आहे, तर फंगसचा मेंबर त्याच्यामध्ये बडिंग कसं होतं हे आता आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला जे मेन बघायचं आहे ते ॲक्च्युली ॲनिमलमधलं बडिंग बघायचं आहे, द बडिंग इन ॲनिमल. बडिंग इन ॲनिमल, लक्षात ठेवा, ॲनिमलमधलं आपल्याला बडिंग बघायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आपण जे बडिंग बघायला लागलो आहे त्या ॲनिमल्समध्ये बडिंग बघायला लागलो आहे, त्याचे दोन टाईप्स असतात. एका बडिंगला आपण म्हणतो एक्झोजीनस और एक्सटर्नल बडिंग. एक्सटर्नल बडिंग और एक्झोजिनस बडिंग. आणि दुसरं जे आहे ते एंडोजेनियस किंवा त्याला आपण इंटरनल बडिंग म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल एक्झोजिनियस बडिंग म्हणजे काय बघा, आता आपण एक्झाम्पल घेणार आहे निडारियन्स. सेकंड फायलममध्ये जे निडारियन्स आहेत त्या निडारियन्समध्ये आपण एक्झाम्पल घेतो हायड्राचं. हायड्राचं आपण एक्झाम्पल घेतो आहे. फ्रेश वॉटर जो काय निडारियन आहे त्यातल्यापैकी एक आहे हायड्रा. हायड्राचं आपण एक्झाम्पल घेतो आहे. हायड्राची डायग्राम आपल्याला माहीत आहे. ॲक्च्युली हायड्रा जो असतो तो या टाईपचा असतो. हे त्याचं माउथ आहे, हे त्याचे टेंटॅकल्स आहेत, आणि हा जो पार्ट आहे तो पूर्ण बॉडीचा आहे आणि तो सबस्ट्रॅटमवरती अटॅच आहे. तर ह्याला मी नाव देतो, हा जो पार्ट आहे तो माउथचा आहे, हा पार्ट आहे तो टेंटॅकल्सचा आहे, हे त्याचं खालच्या बाजूला सबस्ट्रॅटम आहे. आता होते काय, ही बॉडी आहे, हे हायड्रा ॲनिमलमध्ये येतं, फायलम निडारियन्समध्ये येतो. आता होतंय काय व्यवस्थित नीट बघा. आता हा जो हायड्रा आहे, ह्या हायड्राला इथून बाहेरच्या बाजूला आउटग्रोथ फुटायला चालू होतं. दिस इज कॉल्ड ॲज अ आउटग्रोथ. आणि ही जी आउटग्रोथ आहे ती इथं आपल्याला समजू शकतं की पॅरेंटची बॉडी ही आहे आणि पॅरेंटच्या बॉडीपासून बाहेरच्या बाजूला ही आउटग्रोथ बाहेर पडायला लागली आहे, बरोबर आहे. तर ही जी आउटग्रोथ आहे ही आउटग्रोथ पुढे जाऊन मोठी होणार आहे. मोठी झाल्यानंतर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही अशा पद्धतीची मोठी होणार आहे. मोठी झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचं वेट वाढणार. वेट वाढल्यामुळे ते तिथून पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होणार. डिटॅच झाल्यानंतर सबस्ट्रॅटमवरती पडणार आणि तिथून पुढं नवीन हायड्रा डेव्हलप होणार. आता एक गोष्ट काय आहे, ह्याला एक्सटर्नल किंवा एंडोजेनियस का म्हणायचं, पॅरेंटची जी बॉडी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला बड डेव्हलप झालं आहे. पॅरेंटची जी बॉडी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला बड तयार झालेला आहे. सो ह्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल बडिंग म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला, एक्सटर्नल बडिंग. आता आपल्याला जे बघायचं आहे ते डिटेलमध्ये बघायचं आहे इंटरनल बडिंग. त्यासाठी आपल्याला एक डायग्राम लागणार आहे पोरिफेरामध्ये, ते आपण पहिल्यांदा बघूया. आता यापुढं आपल्याला पुढं जे दुसरा टाईप आपण बघणार आहोत त्याला आपण एंडोजेनियस बडिंग असं म्हणतो. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर फायलम पोरिफेरा आपण बघितलेला होता. पोरिफेरा म्हणजे स्पॉन्जेस, ज्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावरती छोटे छोटे पोर्स असतात त्याला आपण ऑस्टियम असं म्हणतो. आणि ॲक्च्युली ते जे मराईन असतील किंवा फ्रेश वॉटर स्पॉन्जेस असतील तर फ्रेश वॉटर स्पॉन्जेसमध्ये एंडोजिनियस बडिंग आपल्याला बघायला मिळतं. फ्रेश वॉटर स्पॉन्जेस म्हणजे कुठला तर स्पॉन्जिला हा फ्रेश वॉटर पोरिफेरा आहे, फ्रेश वॉटर स्पॉन्जेस आहे.
ह्यामध्ये किंवा काही फ्यू मराईन स्पॉन्जेस जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांच्या बॉडीच्या आतल्या साईडला बघा, ह्या साईडला आपण काय बघत होतो, बॉडीच्या बाहेरच्या साईडला आउटग्रोथ तयार होते, त्याला आपण बड म्हणतो. आणि त्याच्यापासून बडिंग झालं की त्याला आपण एक्झोजिनियस म्हणजे एक्सटर्नल, बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जे बड तयार होतं त्याला आपण एक्झोजिनियस. इथं काय व्हायला लागलं आहे, ॲक्च्युली हा पूर्ण स्पॉन्जेस आहे, हा स्पॉन्जेस आहे. आणि ह्याच्यामध्ये होतं काय, व्यवस्थित लक्ष द्या. पहिली गोष्ट, फायलम पोरिफेरामध्ये सेल्युलर जर आपण बघितलं तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आणि हे जे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स दिसतात ते मी डिटेलमध्ये तुम्हाला फायलम पोरिफेरामध्ये सांगितलेलं होतं की हे टोकदार कॅल्शियम कार्बोनेट आणि फॉस्फरसपासून तयार झालेले स्केलेटन आहेत, एक्झोस्केलेटन आहे. बाहेरच्या बाजूला जे स्केलेटन आहे त्याला आपण स्पिक्युल्स असं म्हणतो, मोनॅक्झॉन स्पिक्युल्स. लक्षात ठेवा, स्पिक्युल्स म्हणजे काय तर एक्सटर्नल, बाहेरच्या बाजूला सपोर्टसाठी जे काय स्केलेटन प्रेझेंट असतं त्याला आपण स्पिक्युल्स असं म्हणतो, पहिली गोष्ट. दुसरं, ह्याला बाहेरच्या बाजूला ह्या स्पॉन्जेसला आउटर मेम्ब्रेन आहे आणि आतल्या साईडला इनर मेम्ब्रेन आहे. लक्षात ठेवा, बाहेरच्या साईडला आउटर मेम्ब्रेन आहे आणि आतल्या साईडला इनर मेम्ब्रेन आहे. तर हा जो स्पॉन्ज आहे किंवा हा जो ॲनिमल आहे, ह्या ॲनिमलच्या शरीरामध्ये बड तयार होतं. लक्षात ठेवा, ह्या ॲनिमलच्या शरीराच्या आतल्या बाजूला बड तयार होतं, हे आतल्या बाजूला बड तयार होतं. आणि ह्या बडमध्ये ॲक्च्युली छोटे छोटे सेल्स असतात. त्या सगळ्या सेल्सला आपण काय म्हणतो, आर्किओसाइट्स सेल. काय म्हणायचं त्याला, आर्किओसाइट सेल्स. म्हणजे आतल्या बाजूला हे जे सेल्स सगळे दिसायला लागलेत हे स्पॉन्जेसच्या आतल्या तयार झालेल्या बडमध्ये प्रेझेंट आहेत. आणि वरच्या बाजूला एक छोटंसं ओपनिंग असतं, त्या ओपनिंगला आपण मायक्रोपाईल म्हणतो. आता बघा, बाहेरच्या बाजूला बड तयार झाला म्हणून आपण याला एक्सटर्नल बडिंग म्हणलो. आता स्पॉन्जेसच्या बॉडीच्या आतल्या बाजूला बड तयार व्हायला लागला आणि त्या बडमध्ये काय आहेत, आर्किओसाइट्स आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एंडोजिनियस बडिंग म्हणतो. आता नेमकं होतं काय तर आतल्या बाजूला जे आर्किओसाइट्स आहेत, अनफेवरेबल कंडिशन असताना, म्हणजे जी नको असलेली कंडिशन आहे, जी बाधक कंडिशन आहे, जी त्या ऑर्गॅनिझमच्या सर्वायवलसाठी उपयोगाची नाही आहे, अशा कंडिशनला आपण अनफेवरेबल कंडिशन म्हणतो. अनफेवरेबल कंडिशनमध्ये सगळे सेल्स जे असतात, जे आर्किओसाइट्स आहेत, ते आतल्या बाजूला बडमध्ये प्रेझेंट आहेत. जेव्हा यांची फेवरेबल कंडिशन येणार आहे त्यावेळेस हे मायक्रोपायलर एंड जे आहे किंवा मायक्रोपाईल आहे त्यातनं हे सगळे आर्किओसाइट्स बाहेर पडणार आहेत आणि नवीन स्पॉन्जेस म्हणून डेव्हलप होणार आहेत. समजतंय नेमकं काय झालंय, आतल्या बाजूला बड प्रेझेंट आहे, त्यात आर्किओसाइट्स आहेत आणि त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली की ते सगळे आर्किओसाइट्स मायक्रोपाईलमधून बाहेर पडतात आणि नवीन स्पॉन्जेस म्हणून जन्माला येतात. हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे, याला आपण म्हणतो एंडोजिनियस बडिंग. नेक्स्ट, चौथा आपल्याला जो टाईप बघायचा आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे फ्रॅगमेंटेशन. आता नेमकं फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, फ्रॅगमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचा तुकडा पडणं, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे, समजा हा एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे म्हणजे ही पॅरेंट बॉडी आहे, ह्याचे फ्रॅगमेंट्स तयार होतात. आता बघा, ह्याचे असे फ्रॅगमेंट्स तयार झाले म्हणजे ह्याचे तुकडे तयार झाले, म्हणजे पॅरेंट बॉडीचे तुकडे तयार झाले आणि प्रत्येक तुकडा हा नवीन यंगवन म्हणून तयार होतो. ह्या प्रोसेसला आपण फ्रॅगमेंटेशन प्रोसेस. आता हा दुसरा तुकडा आहे, हा नवीन तुकडा तयार होतो. मी म्हणलेलं बघा, आधीच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो की बाबा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन करणारे काही ऑर्गॅनिझम्स असतात तर ते इमॉर्टल असतात. याचा अर्थ त्यांना मृत्यू नसतो. मृत्यू का नसतो, आता बघा ह्याचं फ्रॅगमेंटेशन झालं, पॅरेंट डॅमेज झाला का, पॅरेंट डॅमेज झाला नाही, उलटं काय झालं, त्याचे फ्रॅगमेंट झाले आणि फ्रॅगमेंटपासून नवीन स्पेसिस डेव्हलप झाले. ही पॅरेंट बॉडी आहे, ह्याला मी पॅरेंट बॉडी असं म्हणणार आहे आणि हे न्यू यंग वन्स आहेत. आता ह्याचे एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घ्या, एक्झाम्पल्समध्ये काय काय येते ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं एक्झाम्पल येतं हे फ्रॅगमेंट्स ज्याच्यामध्ये होतात ते सिलेंट्रेट्स. म्हणजे काय सिलेंट्रेट्स, याचा अर्थ फायलम निडारियन, त्याच्यामध्ये सी ॲनिमोनी, हे एक एक्झाम्पल लिहून घ्या. त्याच्यानंतर स्पॉन्जेस, दुसरा आहे स्पॉन्जेस, तिसरा आहे इकॅनोडर्म्स. इकॅनोडर्म्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्टारफिश येतं, इकॅनोडर्म्स. त्याचबरोबर प्लांटमध्ये अल्गी, स्पायरोगायरा, फंगसमध्ये रायझोपस, ब्रायोफायटाज, त्याच्यामध्ये रिक्सिया आणि मर्केन्शिया, आणि टेरडोफाईटमध्ये सिलॅन्जिनेला. हे सगळे एक्झाम्पल्स जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन बघायला मिळतं. तर फ्रॅगमेंटेशन कशा कशात होतं हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जीमा किंवा गीमा, आपण त्याला काय म्हणतो हे आपल्या प्रोनाऊन्सिएशनवरती डिपेंड असतं.
गीमा कप और जीमा कप. आता ह्याचं एक एक्झाम्पल ऑलरेडी आपण प्लांट किंगडममध्ये बघितलेलं आहे. आपल्याला मर्केन्शियाचं एक्झाम्पल ब्रायोफायटामध्ये जो लिव्हरवर्ट्सचा जो प्रकार आहे त्याला आपण मर्केन्शिया असं म्हणतो. हे त्याचं थॅलस बॉडी आहे. मर्केन्शियाची ही थॅलस बॉडी आहे आणि इथं हे रायझॉइड्स प्रेझेंट आहेत बघा. दीज आर कॉल्ड ॲज अ रायझॉइड्स. हे ऑलरेडी झालं आहे पण परत एकदा मी असेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक पार्ट आहे म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे. आता होते काय, ही पूर्ण बॉडी ग्रीन कलरची असते. आता जीमा किंवा गीमा काय आहे तर हे युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर. खरं तर मी मल्टीसेल्युलरच म्हणतो पण काय काय रेफरन्स बुकमध्ये युनिसेल्युलर असं दिलेलं आहे म्हणून मी युनिसेल्युलर म्हणतो आहे. मल्टीसेल्युलर एक स्ट्रक्चर असतं आणि हे स्ट्रक्चर थॅलस बॉडीवरती तयार होतं आणि हे कप शेप असतं लक्षात ठेवा किंवा बिस्किट शेप असतं. काय होतं तर इथं असा एक कप शेप बॉडीवरती हा पार्ट मल्टीसेल्युलर पार्ट तयार होतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो गीमा किंवा जीमा असं म्हणतो. ही गीमा म्हणतो. आता होतं काय, हे गीमा डेव्हलप झाल्यानंतर ही पॅरेंट बॉडी आहे. दिस इज द पॅरेंट बॉडी आणि हे जीमा मोठं झाल्यानंतर हे डिटॅच होतं. डिटॅच होऊन ते खाली पडतं. इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, पाणी ब्रायोफायटाला आपण ॲम्फिबियन्स म्हणतो कारण वॉटर प्रेझेन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. जीमा कप इथून डिटॅच होतो, पाण्यात पडतो आणि पाण्यात पडल्यानंतर तो पाण्याबरोबर दुसऱ्या सबस्ट्रॅटमला जातो आणि दुसऱ्या सबस्ट्रॅटमला तो गेला की तिथं तो सबस्ट्रॅटमला अटॅच होतो आणि पुढं कंप्लीट थॅलसमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे पुन्हा एक बॉडी तयार झाली. थॅलस म्हणजे बॉडी तयार झाली. हे आपण प्लांट किंगडममध्ये बघितलेलं आहे. म्हणजे हे जीमा म्हणायचं, याला जीमा कप म्हणायचं. हे सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे. समजतंय. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रिजनरेशन म्हणजे काय. नेक्स्ट प्रोसेस आपण बघणार आहे रिजनरेशन. 6th मेथड आपण बघणार आहे, दॅट इज रिजनरेशन. रिजनरेशन ही प्रोसेस आपल्याला प्लॅनेरियामध्ये बघायला मिळते, स्पॉन्जेसमध्ये बघायला मिळते, हायड्रामध्ये बघायला मिळते. आता रिजनरेशन म्हणजे काय सांगतो. आता फॉर एक्झाम्पल फ्लॅटवर्म्समध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ, प्लॅनेरिया. हा प्लॅनेरिया आहे. हा प्लॅनेरिया फ्लॅटवर्म असं म्हणतो. त्याचं नाव आहे प्लॅनेरिया. समजा ही जी प्लॅनेरिया आहे ह्याचा एखादा पार्ट इंज्युअर्ड झाला आणि इथून जर समजा कट झाला, हा पार्ट इथून जरा कट झाला तर होतंय काय तर वरच्या बाजूला जो प्लॅनेरियाचा पार्ट आहे तो पुन्हा इंज्युअर्ड पार्ट जो आहे तो पुन्हा काय होतो, रिजनरेट होतो आणि खालचा जो सेगमेंट आहे त्या खालच्या सेगमेंटपासून नवीन प्लॅनेरिया डेव्हलप होतो. लक्षात ठेवा, त्याच्यापासून नवीन प्लॅनेरिया डेव्हलप होतो. 2 प्लॅनेरिया डेव्हलप होतात. त्याच्या इंज्युअर्ड पार्टपासून एक पार्ट तयार होतो, म्हणजे जो कट झाला त्याच्यापासून एक पार्ट तयार होतो आणि जो पूर्ण पार्ट आहे त्याच्यापासून एक पार्ट तयार होतो. म्हणजे कट झाल्यामुळं रिग्रोथ होती. सगळ्यात महत्त्वाचं रिजनरेशन म्हणजे काय तर इथं मी सगळ्यात महत्त्वाचं लिहितोय रिग्रोथ. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता ह्या रिजनरेशनचे 2 टाईप आहेत. जास्त मी डिटेलमध्ये जाणार नाही. रिजनरेशनचे 2 टाईप आहेत. टाईप्स फक्त लिहून घ्या. एक आहे मॉर्फॅल ॲक्सिस आणि दुसरा आहे इपिमॉर्फॅल ॲक्सिस. एक आहे मॉर्फॅल ॲक्सिस, लक्षात ठेवा मॉर्फॅल ॲक्सिस, आणि दुसरा आहे इपिमॉर्फॅल ॲक्सिस. एक्स्ट्रा घेण्यात अर्थ नाही आहे कारण ऑलरेडी आज जी बातमी आलेली आहे CBSE जेवढा पोर्शन CBSEचा आहे किंवा बोर्डचं मला माहीत नाही अजून काय बोर्डचा निर्णय होईल, पण CBSEच्या जे काय सिलेबसला जेवढा पोर्शन आहे त्यातला 30% पोर्शन हा कॅन्सल झालेला आहे. कुठला झालेला आहे, कसा झालेला आहे ह्याची न्यूज अजून यायची आहे. ती आल्यानंतर मी तुम्हाला 100% कळवतो.